किचन मध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। चला आपण आज बनवूया ना गणेश चतुर्थी स्पेशल आपले उकडीचे मोदक, जे सर्वांनाच आवडतात आणि आपल्या बाप्पालाही आवडतात। तर आज मी बनवते उकडीचे मोदक। तर सर्वप्रथम आपण एका कढई घेऊया। त्या कढईमध्ये गॅसवर कढई ठेवून त्याच्यात तूप थोडंसं टाकूया आणि तूप थोडं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण हे मी जे घेतले बदाम, काजू, बेदाणे हे सर्व एकदा रोस्ट करून घेऊया। छान असं मस्त भाजून घेऊया त्याला, की जेणेकरून आपल्या मोदकामध्ये त्याचं जरा चव वेगळी लागेल आणि आपल्या दाताखाली तर खूप छान त्याची चव पण आपल्याला समजेल। तरी आपण एक ब्राऊन कलर मध्ये थोडंसं रोस्ट करून घ्या, भाजून घेऊया त्याला छानपैकी। आता आपले छान मस्तपैकी असे भाजून झालेले आहेत। आता त्याच्यामध्येच ते आपण न काढता त्याच्यामध्ये मी एक मोठा नारळ किसून घेतलेला आहे, म्हणजे त्याचे तुकडे काढून ते थोडंसं मिक्सरमध्ये थोडं बारीक करून घेतलेलं आहे। ते पण आपण त्याच्यावरच थोडं भाजून घेऊया मस्तपैकी। पण आपल्याला छान थोडंसं लाल कलर येईपर्यंत भाजून घेऊया। खूप सफिशियंट झालं, सर्व इकडे तूप लागलेलं आहे। अशा तऱ्हेने थोडंसं मी कलर चेंज होईपर्यंत त्याला परतून घेतलेलं आहे। जितकं मी खोबरं घेतलंय ना, जितकं खोबऱ्याचं मी किसून जो चव घेतलेला आहे त्याच्यापेक्षा थोडंसं कमी मी इथे गूळ घेते, कारण आम्हाला गूळ जास्त नाही येऊ, त्यामुळे मी थोडंसं कमी गूळ घेतलेलं आहे। हे सर्व आपल्याला एकत्र करायचं छान असं, पूर्ण गूळ वितळेपर्यंत आपल्याला आता हे छान असं परतत एक सगळं हलवत आपल्याला करायचं, जेणेकरून आपलं जे खोबरं आहे ते खाली चिकटणार नाही। तो होत आलेला आहे, तर आपण आता याच्यामध्ये जे मी मगाशी तुम्हाला जे वेलची दाखवली त्याची मी अशी थोडीसं साखर टाकून पूड बनवून घेतले, ती आपण त्याच्यात टाकूया। ही मी अशी पूड बनवली। त्याच्यामध्ये थोडंसं आपण गूळ वापरले, जिथे गूळ वापरला तिथे जायफळ येतच, त्याच्यामुळे आपण थोडं जायफळ त्याच्यामध्ये किसून टाकूया। ज्याची त्याच्या पसंतीवर आहे, ज्याला जितकं आवडतं। मला थोडं जास्त आवडतं म्हणून मी थोडंसं जास्त घेते, इतकं मी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये। आता हे आपण सर्व एकत्र करून घेऊया। बघा आपलं ऑलमोस्ट डन झालेलं आहे सारं। इथे गूळ थोडं फार हे आहे, ते आपण आता एक सगळं असंही करून घेऊया। मस्तपैकी आपलं सारण आता खूप छान असं सुंदरसं झालेलं आहे, बघा मस्त झालेलं आहे। चला आता आपण हे जर थंड होईपर्यंत आपण जे याला लागणारं जे कणिक आहे उकडीच्या मोदकसाठी, जे तांदळाच्या पिठापासून आपण बनवतो ते आपण बनवून घेऊया। थोडं त्याला थंड व्हायला आपण रूम टेम्परेचरला ठेवून देऊ। आपण सारण आपलं थंड करायला ठेवलंय, तोपर्यंत आपण बनवून घेऊया त्या उकडीच्या मोदकसाठी लागणारे पीठ। ठीक आहे, हे बघा मी जितकं माझं खोबरं होतं तेवढं पीठ घेतलं आणि तेवढंच पाणी। ठीक आहे, पहिला आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया। पाणी गरम होते, पाण्याला जशी उकळी येईल तसं त्याच्यामध्ये आपल्याला 1 चम्मच तूप आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं। ठीक आहे, आता आपलं पाण्याला छान अशी उकळी येते तेव्हा आपण त्याच्यामध्ये टाकूया थोडंसं मीठ। मीठ ऑप्शनल आहे, टाकू शकता किंवा नाही। त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला 1 चम्मच भर तूप, जेणेकरून आपले मोदक मऊ आणि छान लुसलुशीत होतं। थोडंसं आपण घालून घेऊया सर्व तूप पाण्यामध्ये।
आपण हे पीठ घेतलेलं आहे तांदळाचं, ते आपण टाकू. जर तुम्हाला वाटलं आपलं पाणी थोडं कमी पडलं तर तुम्ही वर थोडा पाण्याचा शिंतोडा देऊ शकता. छानपैकी आपलं पीठ एकदम बघा, आपल्याला दिसताना दिसतंय ते पीठ छान मऊ होत चालले. ते सर्व पाण्यामध्ये मी मिक्सर केलं आहे. हार्डली 1-2 मिनिटं आपण त्याच्यावर झाकण ठेवूया. 2 ते 3 मिनिटं आपण फक्त त्याच्यावर झाकण ठेवूया. 2 ते 3 मिनिटं आपली झालेली आहेत. थोडी वाफ, छान अशी वाफ येते. हे ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे. आता जेवढं हे होईल थोडं कोमटसर पाणी करून आपण एक छानपैकी याचं एक कणकेसारखा एक गोळा बनवून घेऊ. जितकं चांगलं पीठ तुम्ही म्हणाल तितके छान आणि सुंदर असे मोदक आपले बनवून होते. ठीक आहे, चला मी आधी पहिला याला मस्त गरम पाण्यामध्ये छान मळून घेते आणि याचा गोळा बनवून घेते. हे बघा, मी असं छान असं पीठ मस्त मळून घेतलं. तर गरम पाण्याने तुम्ही छान असं हे करून घ्या की छान तुमचे मोदक होते. मी थोडे मोठेच बनवते. तुम्हाला जसं तुम्हाला साईज हवी तसं तुम्ही पिठाचा गोळा घेऊ शकता. मी हातानेच बारीक करते. तुम्हाला तुम्ही मोदक पात्राच्या साच्याने सुद्धा करू शकता. हो रज्जू, शिकवते ना. छान अशी मी वाटीची बनवून घेतली. त्याच्यामध्ये जसं आपल्याला हवं तितकं आपण सारण, तुम्हाला कमी हवं तर कमी, जास्त भरलं तर दिसायला खूप छान, छान पारी अशी बनवून घेते. हो रियांश, थांब, तुला देणार पहिलं. मी अशी छान बनवून घेतली. आता याला हलक्या हाताने एकत्र करत जुळवत घेऊन यायचं. हे बघा, मस्तपैकी छान असा आपला मोदक, छान अशी याला पारी आलेली आहे. आता हे सर्व मोदक मी असेच बनवून घेते. दहा ते 15 मिनिटं आरामात झालेले आहेत. छान असे मस्त मोदक आपले बनून रेडी आहेत. कुठेही आपल्याला पीठ नाही लागत. थोडे थंड करून घ्या आणि काढून घेऊया. बघा, मस्त असे आपले मोदक बनून रेडी झाले आहेत. बघू शकता, खूप छान आणि खूप सुंदर. तुम्हाला फोडून पण दाखवते. मस्त अशी आता तुपाची धार सोडून खाण्यासाठी रेडी.